ती बाई का ओरडती म्हणून मी बघितलं तर ती अशी हावभाव करत होती, दातावर दात आपटत होती, केस तिची विस्कटली होती आणि लोकं तिला त्या दर्ग्यामध्ये ओढत घेऊन जायच्या नादात होते. आज समाजाला खरं म्हणजे गरज आहे की कुणीतरी त्यांचं ऐकून घेणारं पाहिजेल आहे आणि त्यांचं जर ऐकून घेणारं घरातलंच व्यक्ती असेल, तर प्रॉब्लेम मला वाटते खूप प्रमाणात कमी येतील. पण ठीक आहे, आम्ही ते काम करतो. आमच्यापर्यंत कुणीही आलं तरी आम्ही अगदी ते सहजपणे करतो. सक्षम नागरिक बनायचं असेल, तर अंधश्रद्धेतून तुम्हाला दूरच यावं लागेल. त्याच्याशिवाय अ, वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यात येणार नाही आणि तो येण्यासाठी तुम्हाला अंधश्रद्धेतून बाहेर पडावं लागेल. नमस्कार, नवराष्ट्राच्या महिला विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण अशा महिलेशी संवाद साधणार आहोत ज्या गेल्या अनेक वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन असेल, दटा निर्मूलन असेल, विशेषतः महिलांसाठी काम करतात. कोल्हापुरातील गीता असूरकर. नमस्कार ताई, नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. आपण गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या कार्यक्रमात किंवा या सगळ्या उपक्रमात सहभागी असता. अनेक महिलांसाठी तुम्ही काम करता. कशा प्रकारे हे सगळे प्रवास आहे तुमचा? तसं बघायला गेलं तर 10-12 वर्षापूर्वीची अशा काही घटना घडल्या होत्या की त्याच्यामुळं मी या सामाजिक क्षेत्रामध्ये आले. एक घटना सांगते तुम्हाला की अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मी कशा पद्धतीनं काम करत गेले. एक घटना अशी होती की मी असंच बाजारात निघाले होते आणि जाताना मला असं दिसून आलं की माझ्याच घराजवळ एक मोठा दर्गा आहे आणि त्या दर्ग्याच्या समोर एक रिक्षा लागली होती आणि त्या रिक्षामध्ये एक बाई जोरजोराने ओरडत होती. ती बाई का ओरडती म्हणून मी बघितलं तर ती अशी हावभाव करत होती, दातावर दात आपटत होती, केस तिची विस्कटली होती आणि लोकं तिला त्या दर्ग्यामध्ये ओढत घेऊन जायच्या नादात होते आणि थोड्या वेळाने मी बघितलं तर तिला ते दर्ग्यामध्ये घेऊन निघाले होते. मग मी ते बघून तसंच बाजारात भाजी आणण्यासाठी गेले. पण भाजी घेताना माझं मनच लागेना की त्या बाईचं काय झालं असेल आणि ती अशी का करत असेल म्हणून मी पुन्हा घरी आले तर बघितलं तर तिला दर्ग्यात नेलं होतं. मग मी दर्ग्यात गेले. दर्ग्यात तिला असं झोपवलं होतं आणि तिला असं अर्धनग्न करून तिला असं एका पाल्याने मारत होते. तर म्हटलं, "असं का मारताय?" अघोरी खूप प्रकार तिच्यावरती चालले होते. तर तिच्याबरोबर आलेले माणसं असं सांगत होते, की हिला भूताने झपाटलेलं आहे आणि ते भूत तिला ते जगू देईना झाले आणि ते भूत काढण्यासाठी आम्ही इथं या दर्ग्यामध्ये आलेलो आहोत. तिथले ते काही मुजावर होते ते सुद्धा त्यांना सांगत होते, की ह्यांना तुम्ही दवाखान्यात घेऊन जावा, चांगले इलाज करा आणि त्याप्रमाणे ते काही लोकं ऐकत नव्हते. शेवटी त्यांना मी म्हटलं, की "मी पैसे काय असेल ते घालीन, पण तुम्ही हे अघोरी कृत्य करू नका, नाहीतर मी मग पोलिसांना मला बोलवावं लागेल." मग त्यांनी आपापसात काय चर्चा केली मला माहीत नाही. मी रिक्षावाले होते त्यांना म्हटलं, की "दादा ह्यांना घेऊन तुम्ही कृपा करून एखाद्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या आपण जाऊया आणि ह्यांना तिथं काय झालंय ते बघूया." मग ते पण रिक्षावाले थोडे समजदार होते. ते म्हटले, "ठीक आहे मॅडम, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. कुठल्या जाऊया ते सांगा." काही मैत्रिणींना विचारून मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. तर त्यांनी मग मला त्या बाईला डी-वाय पाटील हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं आणि मग मी तिला डी-वाय पाटील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्या रिक्षात त्या होत्या आणि मी माझ्या गाडीवरून असा प्रवास तो करत आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्यावर तिला सगळं डॉक्टर चेकअप करत होते. तिची प्रकृती बघत होते, बीपी बघत होते, काही इंजेक्शन्स वगैरे पण देण्याच्या मार्गावर होते आणि तिथल्या तिथं त्या बाईचा जीव गेला. ते डॉक्टरना पण काही कळेना, की एवढ्या तिचा जीव कसा काय गेला? मग तिथं जे लोकं होते ते म्हणायला लागले, की "नाही, तुम्ही उगाचच हिला हॉस्पिटलमध्ये आणलं. तुम्ही जर तिला दर्ग्यात ठेवलं असतं, तर तिचा जीव वाचला असता. आता हिच्या अंगात भूत आहे, ते तुम्हाला त्रास देणार, की माझा जीव ह्या बाईने घेतला आणि आमचा सुद्धा जीव घेणार. त्याच्यामुळं आता हे वाईट झालं फार." आणि त्याच्यातच मग तिथल्या हॉस्पिटलनं सांगितलं, की "ही अचानक बाई मरते म्हणजे हिचं आता पोस्टमॉर्टम करावं लागेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये जावं लागेल." मग ते लोकं म्हटले, "नाही, नाही, आम्हाला काही हिचं कुठल्याही पद्धतीनं पोस्टमॉर्टम करायचं नाहीये आणि आम्ही हिला घरी घेऊन जातो." तर म्हटलं, "तसं तुम्हाला करता येणार नाही." आणि तिथल्या डॉक्टरनी पण समजावलं. त्याच्यानंतर आम्ही शासकीय हॉस्पिटलमध्ये त्या बाईला ज्यावेळेला घेऊन आलो, त्यावेळेला त्या लोकांचे म्हणजे तिच्याबरोबर जे नातेवाईक होते, त्यांचे असंख्य जवळ-जवळ हजारो लोकं शासकीय हॉस्पिटलमध्ये आले होते आणि ते म्हणत होते, की हिचं
पोस्टमार्टम करायचं नाही. मग त्याचं कारण काय आहे, की तुम्ही पोस्टमार्टम करत नाही असं विचारल्यावर ते म्हटले, "नाही, पोस्टमार्टम केल्यावर हिचं अंगातलं भूत बाहेर येईल आणि ते सगळ्या लोकांना त्रास देईल आणि हिच्या बाबतीत फार वाईट घडलंय, त्याच्यामुळे हिचं पोस्टमार्टम करायचं नाही." मग मीडिया सगळे आले, परत लोकप्रतिनिधींचे काही फोन आले होते, की "नका करू तिचं पोस्टमार्टम." पण आमच्या हातात ह्या काही घटना नव्हत्या. तिचं पोस्टमार्टम झालं आणि त्यानंतर असं कळलं, की तिला मेंदूज्वर झाला होता आणि त्या मेंदूज्वर झाल्यामुळं ती आपले असे केस ओढत होती, दातावर दात आपटत होती, जोरजोरात ओरडत होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तिची ट्रीटमेंट चालू होती आणि ती ट्रीटमेंट सोडून तिला अशा पद्धतीनं दर्ग्यात घेऊन आले होते आणि अत्यंत अघोरी तिच्यावरती ते सगळे म्हणजे उपाय चालू होते आणि त्यातून ती मेली. तर ही खूप अतिशय मनाला माझ्या संवेदनाशील आणि दुःखद घटना होती आणि त्याच्यानंतरनं मग माझा प्रवास चालू झाला, की नाही ह्या लोकांचं आपण प्रबोधन केलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रथा असतील किंवा परंपरा असतील त्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला हे काम करायचं नाहीये. तर ते कशा पद्धतीनं अ, आपल्या समाजासाठी आपलं मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी ते घातक आहे. आर्थिक पण त्याच्यातून आपले काही अ, खिशाला चाट पडतो. तर त्या ह्याच्यातून आपण कसं प्रबोधन करायचं हे करत मग मी जटा निर्मूलनाला सुरुवात केली. काही जटावाल्या महिला असायच्या, त्यांना आम्ही सांगायचं, की तुमचं जट निर्मूलन करूया काय? मावशी बघा तुम्हाला झोपायला येत नाही, तुमची एवढी जट वाढलेली आहे, तुम्ही त्याला हळद-कुंकू लावता. ह्याच्यामध्ये सगळे रासायनिक केमिकल असतात, त्याच्यामुळे तुम्हाला इजा होते. मग ते सगळं ऐकून घ्यायच्या. पण जे त्यांच्यावर वर्षानुवर्ष जो प्रथांचा पगडा होता, तर त्याच्यामुळे त्या आम्हाला शिवीगाळ करायच्या, आम्हाला अंगावर मारायला धावून यायच्या, थुंकायच्या. एकदा तर एका बाईने ती अशी आमटी करत होती, तर तिने ती आमटी माझ्या अंगावरती भिरकावून दिली होती. तर त्यातून आम्ही त्यांचं प्रबोधन करायचं आणि जी आमटी माझ्यावर भिरकावून दिलेली बाई होती, ती पुढं 8-10 दिवसांनी माझ्याकडं आली आणि मला म्हणाली, की "नाही मॅडम, माझं हे जटा निर्मूलन करा, मी तुमच्या पाया पडतो." म्हणजे प्रबोधन ज्यावेळेला आपण करतो त्याचा समाजावर त्याचा एवढा इफेक्ट होतो आणि प्रबोधन करत असताना आपण चांगली बाजू काय आहे, त्याचे वाईट उपाय तुम्हाला शरीराला काय होतात, हे ज्यावेळेला आम्ही सांगतो, जसं की एखादी जटा निर्मूलन करायची असेल, तर तिला सांगतो, की देवानी वगैरे हे असं काही कुणाला सांगितलेलं नाहीये, की घाणेरडं राहायला, जटा एकमेकाला चिटकवायला किंवा ते त्याची काळजी न घ्यायला किंवा ज्या परिस्थितीत तुम्ही केस एकमेकाला चिटकवलेले असतात, तर ते आम्ही ज्यावेळेला जट निर्मूलन त्या करा म्हणायच्या आणि काढा म्हणायच्या, तर तिथं आम्हाला झुरळं, डास, ढेकूण, छोटी-छोटी पालीची पिल्लं हे व्हायची, उवा असायच्या. उवांची तर अशी वारुळं झालेली असायची. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आम्ही त्यांना दाखवत असायचं, त्यावेळेला त्यांना पण कुठेतरी असं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य यायचं, की नाही मी या जटेतून आता मुक्त झालेली आहे आणि मी सुखाची झोप घेऊ शकते. असं असंख्य महिला आमच्याकडे आल्या. जवळ-जवळ आत्तापर्यंत कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जवळ-जवळ 70च्या वरती जटा निर्मूलन केलेल्या आहेत आणि त्या अगदी प्रबोधन करत केलेल्या आहेत. कुणालाही अगदी कराच तुम्ही आणि आम्ही कात्री घेऊन गेलोय आणि ते काढले असं नाहीये, की त्यांनी स्वखुशीने येऊन आमच्याकडं त्या जटा निर्मूलन केलेल्या आहे. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो, की भारतामधल्या काही गावातल्या ज्या महिला आहेत किंवा त्यांचे कुटुंब आहेत, इव्हन एक तरी असा प्रसंग होता, की एका अमरावतीवरून आम्हाला कॉल आला होता आणि त्या बाईचा नवरा करत होता तो कॉल मला, की "मॅडम हे जटा माझ्या बायकोच्या काढा." कारण इतर ठिकाणच्या बायका आजूबाजूच्या येतात, त्याला हळदी-कुंकू लावतात, त्याला दही-भात दाखवतात आणि फार अघोरी माझ्या बायकोच्या मनावर ते काहीतरी बिंबवतात, की "तुला आता नवऱ्याबरोबर काही शारीरिक संबंध ठेवता येणार नाहीत. तुला तुझ्या मुलांच्याकडं नीट लक्ष देता येणार नाहीत आणि तू फक्त आणि फक्त तू देवाचंच करायचीस आणि तू फक्त जोगवा मागायचास आणि त्यातनंच तू खायचीस. घरातल्या कुठल्या वस्तूला हात लावायचे नाहीस." म्हणजे ते म्हटले, की हे जे मी सगळं ऐकत होतो, तर मला खूप वाईट वाटत होतं आणि आम्ही त्यांना म्हणलो होतो, की पुण्यामध्ये किंवा अमरावतीच्या आजूबाजूला जाऊन तुम्ही जटा निर्मूलन करू शकता. पण ते कोल्हापूरलाच आले. म्हटले, की "नाही, आम्हाला कोल्हापूरमध्ये येऊनच ते जटा निर्मूलन करायचंय." कारण आम्हाला इथल्या पण समाजाची थोडीफार भीती आहे, की ते आम्ही इथं करू किंवा नाही करू किंवा ज्यावेळेला जाऊ करायला परत येऊ, परत तिचं राहील.
आणि ते इतक्या खुशीने इथून जात होते जटा निर्मूलन करून. तो आनंद जो होता, तर तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि आम्हाला अजून ऊर्जा देणारा होता, की अ, देवाच्या नावाखाली जी एक दहशत पसरवली जाते, एक भीती पसरवली जाते आणि समाजाला आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण जे केलं जातं, त्याच्या विरुद्धची ही आमची लढाई आहे, की आम्हाला समाजाला एक सशक्त समाज म्हणून त्यांना जगू देण्याचं काम करायचं आहे. आपली जी भारतीय कुटुंब व्यवस्था आहे, जी सामाजिक कुटुंब व्यवस्था आहे, ती अबाधित ठेवायची आहे. शासन जे आहे, त्या शासनाला आम्हाला मदत करायची आहे. त्यांच्या काही योजना आहेत, तर त्या योजना आम्हाला ह्या महिलांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि एकूणच समाज कसा आनंदी राहील आणि अ, जो एक कौटुंबिक ताण असतो, जी व्यसनाधीनता असते, काही बघायला गेलं तर काही शारीरिक प्रॉब्लेम्स असतात, हेल्थ इश्यूज असतात, तर ते कसे कमी करता येतील, लोकांना त्याचा कसा लाभ घेता येईल, हे आम्ही काम करतो आणि इथं हे जे काम आम्ही करतो ते सगळं विनामोबदल्यात करतो. कुणाकडूनही इथं पैसे घेतले जात नाहीत. खरं तर तुम्ही महिलांच्यासाठी, मुलींसाठी काम करता. त्यांचं काउन्सिलिंग देखील तुम्ही काम करता. ह्या सगळा अ, कोल्हापूरमध्ये ज्यावेळेला विश्वास नांगरे पाटील साहेब आले होते, त्यावेळेला त्यांनी एक संकल्पना आणली होती, की कोल्हापूर पोलीस निर्भया टीम आणि त्या छेडछाड मध्ये ज्या मुलींचं झालेलं असतं आणि ती जी मुलं करतात, तर त्यांचं समुपदेशन करण्याचं काम आमचं कोल्हापूर वी केअर यांच्या माध्यमातून, हेल्पलाईनच्या माध्यमातून सुरू झालं होतं आणि अ, विश्वास नांगरे पाटील साहेबांना पण ती संकल्पना आवडली होती आणि जे छेडछाड करणारी मुलं होती, तर त्यांना ठराविक दिवशी पोलिस स्टेशनला बोलावलं जायचं. तिथं त्यांचं काउन्सिलिंग केलं जायचं. तिथं कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडून दंड घेतला जात नसायचा. इव्हन नंतर-नंतर पालकांच्याकडून अशी मागणी व्हायला लागली, की आमच्या मुलींना सुद्धा तुम्ही बोलवा आणि त्यांचं सुद्धा समुपदेशन केलं तर बरं होईल. पालक स्वतः यायला लागले. तो इफेक्ट एवढा झाला ना, की मुलांच्या बरोबरीनं मुलींचं सुद्धा समुपदेशन व्हायला लागलं आणि पालक सजग राहायला लागले. म्हणजे प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीये, पण त्या वयामध्ये शारीरिक आकर्षणाच्या निमित्तानं जे काही गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण व्हायचे, त्याच्यातून काही मुली गर्भवती राहायच्या, सेक्स एज्युकेशन कमी पडायचं, करिअरविषयी काही माहिती नसायची. तर ती सगळी माहिती देण्याचं काम आम्ही त्याच्यातून करायला लागलो आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यावेळेला पोलीस यंत्रणेने सुद्धा सहकार्य केलं होतं आणि आमचं सुद्धा त्यांना सहकार्य होतं, की ह्या छेडछाड करणाऱ्या मुलांचं समुपदेशन केल्यामुळं ती पुढं एक चांगला नागरिक कसं उत्तम बनू शकतील किंवा प्रेम म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ज्यावेळेला कळल्या, त्यावेळेला ते आपलं अभ्यासामध्ये लक्ष असेल, आपल्या कुटुंबाकडे लक्ष असेल आणि समाजातून जाता येता जी मुलगी आपण बघतो, तिच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता, हे महत्वाचं होतं. आता हे चालू आहे? अ, आता हे बंद आहे. कोल्हापूर पोलीस निर्भयाचं समुपदेशन जे आमच्या एन-जी-ओकडे होतं, ते सध्या बंद आहे. पण इंडिव्हिज्युअली ज्यावेळेला आता आम्ही एवढे वर्ष काम करत होतो, त्याच्यामुळं ज्या-ज्या पालकांना माहीत आहे, ज्या-ज्या मुलांना माहीत आहे, ते ज्या दुसऱ्या मुलांना काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांचं समुपदेशन करायचं असेल, तर ते आमच्याकडे येतात. काही वेळेला काही पोलिस स्टेशनला सुद्धा आम्ही मदतीला जातो, की समुपदेशन करायचं असेल, तर आम्ही कधीही त्यांना सहकार्य करायला जातो. खरं तर अनेक कौटुंबिक समस्या देखील तुम्ही सोडवल्याचं सांगितलेलं आहे. नेमकं कशा प्रकारचं हे ज्यावेळेला कौटुंबिक समस्या आमच्याकडे येतात, त्यावेळेला त्या घरगुती स्वरूपाच्या असतात. काही वेळेला शेजारी त्रास देत असतात. काही वेळेला मुलांचे प्रॉब्लेम्स असतात. अशा वेळेला त्यांना पहिल्यांदा आपल्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात. होतंय कसं, की आपण जातो आणि आपणच खूप बडबड करतो एखादा प्रश्न घेऊन आल्यावर आणि त्यांचं काय ऐकतच नाही. आज समाजाला खरं म्हणजे गरज आहे, की कुणीतरी त्यांचं ऐकून घेणारं पाहिजेल आहे आणि त्यांचं जर ऐकून घेणारं घरातलंच व्यक्ती असेल, तर प्रॉब्लेम मला वाटते खूप प्रमाणात कमी येतील. पण ठीक आहे, आम्ही ते काम करतो. आमच्यापर्यंत कुणीही आलं तरी आम्ही अगदी ते सहजपणे करतो. काय समस्या आहे, एखादा जर व्यसनाधीन असेल, तर तो अ, व्यसनाधीन का झाला, कशामुळं झाला किंवा काही त्याला लहान वयापासून काही घरगुती प्रॉब्लेम्स असतील, तर ते पालकांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा, की हे तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही सांगताय त्याच्यामुळं त्याला ती व्यसनाधीनता लागली असेल.
आणि त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर पालकांची भूमिका सुद्धा खूप ह्याच्यामध्ये महत्त्वाची असते. त्यांनी सुद्धा आपल्या पाल्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे ज्येष्ठ लोकांचं आम्ही जे काम करतो, जे वृद्धत्वाकडे गेलेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जुगाड काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून ज्येष्ठांची शाळा घेतो. वयोवृद्ध लोकांना जो त्यांचा टाईम असतो, जो त्यांच्याकडे पैसा असतो, तो कसा आपण पुढच्या आयुष्यासाठी खर्च करावा किंवा तो खर्च करत असताना काही आता आपण बघतो, की त्यांची पण सोशल मीडियावरून लूट होते, बँकिंगच्या ह्याच्यामुळं लूट होते. तर त्याचं शिक्षण देण्याचं आम्ही त्यांना काम करतो. काही ब्रेन गेम्स घेतो त्याच्यामध्ये आणि त्यांना ज्या ॲक्टिव्हिटी आवडतात त्या ॲक्टिव्हिटी घेतो. सण असतील तर त्या सणाप्रमाणे त्यांना आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो आणि ज्या योजना आहेत सरकारच्या त्या त्यांना सांगतो आणि सरकार त्यांना कशा पद्धतीनं मदत करू शकतं किंवा पोलीस यंत्रणा कशा पद्धतीनं मदत करू शकतो. एखाद्या वेळेस एखादा वृद्ध पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती तिथं जर काही प्रॉब्लेम आला तर आम्ही पोलिसांना सुद्धा सांगतो, की मदत करतो, की त्यांना कशा पद्धतीनं तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीनं आपण समाजामध्ये एकमेकाच्या जर उपयोगी पडू आणि आपलं जर ज्ञान असेल त्याच्याबद्दल, तर ते माणुसकी या नात्यानं आपण देणं आपलं कर्तव्य आहे असं मी समजते. महिलांचे कौटुंबिक वाद असतील किंवा आणि आणखीन काही कोणते वाद असतील, मग ते पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर, कोर्टात गेल्यानंतर त्यांचा आर्थिक देखील खर्च होतो किंवा अन्य त्यांना त्रास होतो. तुमच्याकडे आल्यानंतर ते म्हणजे विनामूल्य तुमचं काम असतं. त्यांना ₹1 देखील खर्च होत नाही. त्याची लोक तुमच्याकडे ऐकतात? लोकं खूपच हुशार आणि चांगली असतात. फक्त त्यांना मार्गदर्शनाचा खूप सारा अभाव असतो. अ, पैसे आम्ही त्यांच्याकडून घेत नाही कारण एकतर तुम्ही बघताय महागाई खूप आहे. मुलांच्या त्यांच्या शिक्षणाचा खूप खर्च आहे. आरोग्याच्या खूप समस्या असतात. त्याच्यामध्ये हल्ली आता साधा जरी आजार असेल तरी त्याच्यामध्ये हजारो रुपये खर्च होताना बघतात आणि एक समाजाचं देणं म्हणून आपण हे जर काम आणि असं काही नाही की ते गीता हसूरकरनीच करायला पाहिजे. जाता-येता जर ते कुणालाही शक्य असेल आपल्या आजूबाजूला मित्र-मैत्रिणींच्यात, शेजाऱ्यांच्यात, तर ते कुणीही करू शकतं आणि आपण प्रत्येकजणच सामाजिक काम करत आलेलो असतो. त्याच्यामध्ये थोडासा आणि पुढे जाऊन जर गीता हसूरकरची माहिती दिली आणि तिच्यापर्यंत जर लोकांना पोहोचवलं, तर मी अजून त्यांची मदत करू शकते. लोक ऐकतात? हां, लोकं ऐकतात. लोकं ऐकतात म्हणजे त्यांचं मी जसं मगाशी म्हटलं, की अ, त्यांना बोलायचं असतं, फक्त त्यांना ऐकून घेणारं कुणी नसतं. कारण वेळ तेवढा आता कुणाकडेच नाहीये, की कुणाचं कोणीही ऐकून न घेता आपण जे बोलतो तेच त्याच्या डोक्यावर थोपवत असतं आणि अ, हे जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत गुंतागुंतीचे, तर ते कौटुंबिकच जास्त करून असतात. एकमेकाला समजून न घेतल्यामुळं हे सगळे प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये जर पोलीस यंत्रणा अजून थोडी सक्षम झाली आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप न करता जर समाजाला मदत झाली, तर खूप सारे प्रश्न सुटतील आणि मला असं वाटतं, की कोर्टावर जे काही बोजा पडलेला असतो, साध्या-साध्या गोष्टींच्यावर केसेस दाखल झालेल्या असतात, त्या पण काही प्रमाणात कमी येतील आणि तो ताण कायद्यावरचा पण थोडासा म्हणजे कोर्टावरचा पण थोडासा कमी होईल. खरंच आपण बघतो अलीकडच्या काळात अघोरी कृत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही यामध्ये काम करताय. तुमचं कशा प्रकारे हे काम आहे? त्याच्यामध्ये अघोरी कृत्य अ, अघोरी कृत्यामध्ये म्हणजे कसं बघा माणसांना जसं म्हटलेलं आहे, की प्रथा, परंपरा ज्या काही पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि त्या एवढ्या अघोरी आहेत. त्याच्यातली एक प्रथा मी तुम्हाला सांगते. काही विशिष्ट समाजामध्ये मुलगीला अ, तिचं लग्न झाल्यावरती कौमार्य चाचणी करावी लागते. तर ती कौमारी चाचणी करत असताना लग्नाच्या पहिल्या रात्री तिला कापड दिलं जातं. त्याच्यावरती जर रक्ताचे डाग पडले, तर ती कुमारी आहे आणि तिचं कुमारित्व शाबूत आहे असं समजलं जातं आणि ते लग्न मग टिकतं. जर त्या मुलगीचं जर त्या दिवशी रक्त नाही पडलं आणि त्यातूनच तिचे जर संबंध आले, तर ती चरित्रहीन आहे असं ठरवून तिला ते लग्न मोडलं जात होतं किंवा जातं. त्या जातीमध्ये आम्ही ज्यावेळेला अ, जात पंचायतीमध्ये काम केलं, त्या लोकांना सांगितलं. परत जी जमात होती त्यांना आम्ही त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि असे अघोरी उपाय करताना आपल्या मुली मुली असेल आपल्या घरातली किंवा मुलगा असेल, तर त्यांचं काय नुकसान होऊ शकतं
किंवा त्यांचं आयुष्य सगळं बरबाद होऊ शकतं. आणि आता आपण बघितलं तर मुली प्रत्येक गोष्टीत पुढे आहे. सायकलिंग करतात, स्विमिंग करतात, ट्रेकिंग करतात, वेगवेगळे खेळ खेळत असतात आणि त्याच्यामुळं त्या काही घटना घडत नाहीत. जसं मगाशी मी सांगितलं. तर ते असं नाहीये, की तिचं ते कौमार्यभंग झालं किंवा तिने काहीतरी वाईटच केलं त्याच्यामुळं झालं. तर ह्यातून आपण खरं म्हणजे खूप बाहेर पडलं पाहिजे. त्याच्यासाठी मी जसं मगाशी म्हटलं तर सेक्स एज्युकेशन खूप गरजेचं आहे. शाळेमध्ये हे सेक्स एज्युकेशन दिलं पाहिजे. जसं आपण गुड टच, बॅड टच घेतो तसं आपल्या पाठपुस्तकामध्ये सेक्स एज्युकेशन बेसिक प्रमाणात घेतलं पाहिजे. ज्या अघोरी प्रथा आहेत, त्या अघोरी प्रथांच्या बद्दल मुलांना माहिती करून दिली पाहिजे. जसं की मुलींच्या बाबतीत आपण बघतो मुलींची संख्या कमी आहे. स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण सध्या खूप वाढतंय. तर स्त्रीभ्रूण हत्येच्या संदर्भात पाठ्यपुस्तकामध्ये काही लिहिलं गेलं पाहिजे. मुलगा-मुलगी समान आणि हे मोठे सांगतात म्हणून ते लहानांना पटतंयच असं नाही. काही-काही लहान मुलं असतात त्यांच्यामध्ये आम्ही काम करतो त्यावेळेला ते सांगतात, "असं काही नाहीये की मुलगीच पाहिजे आणि मुलगाच पाहिजे. आता मुलगी मुलगा दोन्हीही समान आहेत आणि मुली तर जास्त प्रमाणात शिकत आहेत आणि मुलींना आई-वडिलांची काळजी खूप असते. म्हणजे असं नाही की मुलांना नसते. पण ह्या सगळ्या गोष्टी लोकं लक्षात घेत नाहीत. ह्याचं कारण अजून एक आहे, की समाजामध्ये जे अत्याचार घडत आहेत, ते पण एक बेसिक कारण आहे, की लवकर त्यांना त्याच्यामध्ये न्याय मिळत नाही. सगळीकडं अवहेलना होते, अपमानित व्हायला लागतं. मुलगी जन्माला आली म्हणून काही बाई बोलत असतात आणि ते सगळं आपण लक्षात घेऊन आपण मुलींची जन्माची संख्याच कमी करत चाललेलो आहोत. त्याच्यामुळं पुढं जे आपल्याला समाजाला भोगावं लागणार आहे, ती परिस्थिती खूप मोठी असणार आहे. म्हणजे मुलगी साधी रस्त्यावरून जायला लागली, तर तिला तिचं जाणं मुश्कील होणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण का नाही लक्षात घेत? त्यामुळं मुलींच्या जन्माचं आपण स्वागत करायला पाहिजे. जिथं कुठं अमानुष घटना घडत असतील, तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला तुम्ही सांगू शकता. आपण प्रबोधन करू शकतो. नाही ऐकलं तर आपल्याकडं कायदे खूप सक्षम आहेत, पोलीस यंत्रणा खूप सक्षम आहे. त्यांच्याकडून आपण मदत घेऊ शकतो आणि समाजाला एक प्रकारची आपण मदतच करू शकतो. अशा अनेक महिलांना तुम्ही मदत केलेली आहे. कशाबद्दल? स्टिंग ऑपरेशन करून अनेक महिलांची मदत केलेली आहे, जे ऑपरेशनच्या वाटेवर जात होत्या. अनेक ठिकाणी तुम्ही धाडी टाकलेली आहे. ज्या ऑपरेशनच्या वाटेवरती निघाल्या होत्या, त्यांना पहिल्यांदा आम्ही जसं जटा निर्मूलन करताना आम्ही प्रबोधन करतो, तसंच आम्ही स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये आणि तिची गर्भातच हत्या होऊ नये याच्यासाठी प्रबोधन करतो. आणि खरं म्हणजे ज्या धाडी टाकल्या जातात, त्याच्यातून जे काही बोगस डॉक्टर सापडले जातात, तर तो जेवढा जबाबदार घटक आहे, तेवढाच घटक मला वाटते समाजसुद्धा आहे. समाजाने सुधारलं पाहिजे. मुलगा-मुलगी समान अ, हे आपण स्वतः पहिल्यांदा मनात ठरवलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. म्हणून मी म्हणते, की स्त्रीभ्रूण हत्या किंवा कुठल्याही भ्रूणाची हत्या कधीच करू नका. कारण जिथं तुम्ही जाता ते सगळे शिक्षितच डॉक्टर असतील असं नाही. त्यातून काही तुम्हाला हेल्थ इश्यू होऊ शकतात. तुम्ही बघितलेलं आहे. काही-काही वेळेला महिलांच्या ज्या पिशवी असतात त्याला इजा होते. म्हणजे मग ती पुढं कधीच महिला बाळाला, अपत्याला जन्माला घालू शकत नाही. तर अशा विविध समस्या आहेत. त्याच्यावरती आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे आणि त्याला फक्त गीता हसूरकर एकटीच हे काम करू शकत नाही. तर तुम्ही, आम्ही सगळे मिळून हे काम करायचं आहे आणि आपला जो भारत देश आहे, त्याला सक्षम करायचं आहे आणि ते सक्षम आरोग्याच्या बाबतीत करायचं आहे, आर्थिक स्थैर्याच्या बाबतीत करायचं आहे, मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणाने आपण प्रगल्भ झालं पाहिजे. आता आपण बघतोय चंद्रावरती आपण जाऊन आलेलो आहे. वेगवेगळ्या यानांचा, अवकाश यानांचा शोध लावत आहोत. ग्रहणाच्या वेळेला आपण दुर्बिणीतनं आम्ही अनिसचे कार्यकर्ते काही आहेत ते चंद्र दाखवतो ग्रहण लागलेलं असताना. त्यावेळेला जेवण सुद्धा जेवायला सांगतो आणि त्याचा कुठलाही परिणाम गर्भावर होत नाही ह्याचा अभ्यास पूर्ण आम्ही त्यांना माहिती देत असतो. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पुढे येऊन केल्या, आम्ही जटा निर्मूलन करतो, आम्ही अघोरी प्रथांच्या विरोधात उभं राहतो, आम्ही भोंदू बुवा-बाबांची भांडं फोड करतो. पण देव असेल तर त्यांनी आम्हाला कधीच काही नुकसान केलं नाही किंवा
आमचं चांगलंच झालेलं आहे. मुलं चांगली आहेत, घरातली कौटुंबिक परिस्थिती चांगलं आहे, समाज सक्षम आणि चांगले लोकं आमच्याबरोबर आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात घाबरून जाण्यासारखं काय नाहीये. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. कर्मकांड जी केली जातात, ती कर्मकांड करत असताना प्रत्येक वेळेला आपल्याला आर्थिक चाट बसते किंवा मानसिक आपली फार वेगळी अवस्था होते किंवा मग त्याच्यातून एक शारीरिक शोषण पण होतं. जसं की बंधू-बुवा-बाबा असतात ते काही सगळे चांगले असतात असं काही नाहीये, की जिथं महिला गेलेली आहे आपण बघितलं आता आपण स्टिंग ऑपरेशनच्या वेळेला असता आपण बघता, की हे बंधू-बुवा-बाबा कसे लोकांना गंडवतात आणि ते अशिक्षित असतात. आणि एकच पॅटर्न सगळीकडे राबवला जातो, की तुम्हाला घरात कुणी विचारत नाही, तुम्हाला घरात किंमत देत नाही, तुम्ही बाहेर गेल्यावर तुमचं मन लागत नाही, तुमच्याकडे पैसा नाही. अशा ज्या कॉमन गोष्टी ठरलेले आहेत, प्रश्न. त्याच समोरच्याला सांगितल्या जातात आणि त्याला प्रभावित केलं जातं आणि तू किती गरीब आहेस आणि बाकीची तुझ्या कौटुंबिक माणसं किती चलाख आणि चाप्टर आहेत, हे तिथं बिंबवलं जातं. तर मला असं वाटतं, की ह्या सगळ्यातून आपण एक शिकायला पाहिजे, की आपण पहिल्यांदा शिक्षित असणं गरजेचं आहे. आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल, सक्षम नागरिक बनायचं असेल, तर अंधश्रद्धेतून तुम्हाला दूरच यावं लागेल. त्याच्याशिवाय अ, खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यात येणार नाही आणि तो येण्यासाठी तुम्हाला अंधश्रद्धेतून बाहेर पडावं लागेल. खरं तर या सगळ्या प्रकारात लोकांना भीती वाटते. अजून देखील लोकं भितात. तुम्ही एक महिला असताना असे अनेक भांडाफोड केलेले, असे अनेक प्रकार उद्ध्वस्त केलेले. कारण भीती मला वाटते. मला माहीत आहे, की हे सगळं अ, पूर्वी आपल्याकडे जादूचे खेळ व्हायचे आणि ते जादूगार जादू दाखवायचे, हातचलाकी करायचं. मग हे वेगळं बंधू-बुवा-बाबा किंवा जे काही लोकं करतात ते त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे? आणि त्याच्यामुळंच जादूटोणा अंतर्गत कायदा तयार झालेला आहे. हातचलाकी करतात लोकं, त्याच्यामध्ये भानामतीला बळी पडतात आणि ह्या सगळ्यामध्ये हा खोटा प्रकार आहे. हे आम्हाला अभ्यासपूर्ण माहीत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो. जर निसर्गावर त्याचा कोणताही परिणाम होत नसेल, तर मानवी जीवनावर त्याचा परिणाम कसा होऊ शकतो? आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो देव आहे, तर तो तुमचंच वाईट करायला का बसलेला आहे? हा पण प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे आणि जो आपलं वाईट करणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला भीती वाटत असेल, तर देवाने त्याला काही असं काही आपला एजंट आहे म्हणून असं सांगितलेलं नाहीये. तो लुच्चा लपंग आहे. म्हणून तो तुमचं आर्थिक, मानसिक शोषण करतो आणि तुम्हाला एक भीतीदायक वातावरण निर्माण करतो. जसं तुम्ही घरामध्ये जर एखादी अगरबत्ती लावली, धूप ऊद लावला, तर तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी मिळते. जर तुम्ही देवाच्या मंदिरात जात असाल, तर तुम्ही फक्त ज्या कारणासाठी जात असाल तेवढंच तुम्ही केलं पाहिजे. ह्या भोंदू-बुवा-बाबांच्यावर तुम्ही लक्ष द्यायला नाही पाहिजे असं मला वाटतं. कोविड पेशंटवर देखील अंत्यसंस्कार केले होते. थोडक्यात हा प्रसंग कसा होता? पुण्यावरून एक कॉल आला होता कोविडच्या काळामध्ये. पुण्यामध्ये एक तुळजापूरमधली व्यक्ती खूप दिवस मोलमजुरीचं काम करायची आणि ते खूप जवळ-जवळ 90 वर्षाचे असतील आणि अ, आजारी झाले होते, रस्त्यावर पडले होते. त्यांना कुणी हात लावत नव्हतं. मग एक पुण्याची संस्था आहे, त्या संस्थेनं माझ्याशी संपर्क केला होता. मी म्हटलं, "ज्या अवस्थेत असतील त्या अवस्थेत घेऊन या. इथली काही पोलीस यंत्रणा असेल ती तुम्हाला मदत करेल आणि आपण चांगल्या इथल्या एखाद्या संस्थेमध्ये ठेवू शकतो." मग ते घेऊन आले. येताना पोलिसांनी पण त्यांना खूप सारी मदत केली आपल्या कोल्हापूर पोलिसांनी आणि त्यांना आपण इथल्या एका जी वयोवृद्ध लोकांची केअर करणारी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये ठेवलं होतं. 1 महिनाभर त्यांना ठेवल्यानंतरनं त्यांची परिस्थिती खूपच बिकट होती. कारण जवळ-जवळ महिना, दीड महिने त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एकही कण नव्हता आणि ते एकदम त्यांना पातळ पदार्थ घातल्यामुळं थोडी त्यांची तब्येत वीक-वीक होत गेली आणि मग एक दिवस त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर अ, तिथून कॉल आला, की ते गेलेले आहेत. आता काय करणार त्यांचं? ते तुम्हालाच घेऊन जावं लागेल. मग मी पुण्याच्या संस्थेशी संपर्क साधला. ते म्हटले, "मॅडम, आता परत त्या व्यक्तीला पुण्यात न्यायचं, तिथं अंत्यसंस्कार करायचं, त्यापेक्षा तुम्ही कोल्हापुरातच हे काम केलं तर बरं होईल." त्यावेळेला माझ्या मदतीला इथं कोल्हापूरमध्ये कोणीही आलं नाही. कारण मी एक स्त्री होते आणि मी अंत्यसंस्कार करायच्या गोष्टी करत होते.
तर मी कोल्हापुरात फक्त मला वाटतं हर्षल सुर्वेंना मी कॉल केला होता आणि सांगितलं होतं, की असं-असं आहे. हर्षल काय? हर्षल मला म्हटले, "नाही गीताताई, मला यायला थोडा वेळ लागेल." पण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था त्यांनी मला करून दिली. मी आपल्या पंचगंगा घाटावरती त्यांना घेऊन गेले त्या आजोबांना. तिथं त्यांचे अंत्यसंस्कार करायच्या वेळेला हर्षल आले आणि मला म्हटले, "नाही गीताताई, हे तुम्ही करा. काही होत नाही." त्यावेळेला त्यांनी पण मला खूप चांगला सपोर्ट केला आणि भीती वगैरे असं काही वाटली नाही. वाईट वाटलं फक्त मला एवढंच, की एखादा माणूस मरतो त्यावेळेला कोणीच पुढे येत नाही. त्यावेळेला ते माझं कर्तव्य मला वाटलं, की ते मी करणं गरजेचं होतं आणि मी ते चांगल्या पद्धतीनं केलं आणि त्याच्यानंतर अजून एक महिला ॲक्सिडेंटमध्येच गेली होती. तिची मुलगी फक्त होती मला वाटते आणि तिच्याबरोबर सुद्धा तिच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मी तिच्याबरोबर गेले होते. फक्त ह्याच्यामध्ये आपली इच्छाशक्ती पाहिजे, समाजाबद्दल प्रेम पाहिजे आणि भीती मनातली पहिल्यांदा सगळ्यांनी काढून टाकली पाहिजे. समाजाबरोबर जर आपल्याबरोबरच जर ती घटना घडली, तर आपण काय करू? ही माणुसकीची भावना आपल्यामध्ये पाहिजे आणि तो प्रसंग दरवेळेला मी असं विचार करते, की हा प्रसंग माझ्यावर असता तर मी काय केलं असतं? तर ती एक कर्तव्याची जाणीव ठेवून मी हे आत्तापर्यंत सगळं करत आलेले आहे आणि मी खंबीर आहे. आपल्या कोल्हापुरात खूप चांगले लोक आहेत. कौतुक करतात, मार्गदर्शन करतात. काही कमी जास्त प्रमाणात मदत लागली तर ती करतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि असं अविरत काम अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून चालू आहे माझं. खरं तर या सगळ्या कामाला वेळ जातो, आर्थिक पैसा देखील लागतो. तुम्ही विनामूल्य काम करता. म्हणजे नेमकं कशासाठी आणि घरातून तुम्हाला सपोर्ट कसा मिळतो? घरात ॲक्चुअली माझ्या मिस्टरांना माहीत होतं, की सामाजिक कामाची आवड मला आहे आणि ती आवड पूर्वीचं जे माझं कुटुंब माहेरचं होतं, तिथं स्त्री ही बाहेर पडणारी नव्हती आणि वडील माझे वारल्यानंतर मी खूपच अशी दुःखी राहायला लागले. मग ते ह्या सगळ्यातनं जर बाहेर पडायचं असेल, आता पूर्वीचे लोकं तुम्हाला माहीत आहे, सासर आणि माहेर याच्याशिवाय कुठे जात नव्हते. तशीच माझी अवस्था होती. पण माझ्या मिस्टरांना वाटलं, की मी सामाजिक काम कुठेतरी करू शकेन आणि माझं मन पण रमेल ह्याच्यासाठी त्याने मला परवानगी दिली, की "नाही तू हे कर. तुला जे वाटतंय ते कर." आणि खरं म्हणजे घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय तसंच बाहेरचे मित्र-मैत्रिणी आहेत. खूप चांगली कुटुंब आहेत, ज्यांनी मला आजपर्यंत सपोर्ट केलेला आहे. अ, मला कामात मदत केलेली आहे. फार 2-4 वाईट प्रसंग माझ्यावरती आले होते. त्या ह्याच्यात खंबीरपणे कुटुंब उभं राहिलेली मला माहीत आहेत आणि त्यांच्याबरोबर जो संपर्क आहे तो अजूनही माझा आहे आणि चांगलं मार्गदर्शन करतात. जर आपण चुकत असेल तर दिशा द्यायचं काम सुद्धा हेच लोकं करतात. अगदी शेवटचा प्रश्न, या सगळ्या कामाबद्दल शासनाकडून तुमची नेमकी काय अपेक्षा आहे आणि शासनाने नेमके काय कायदे केले पाहिजेत? काय तुमच्या ह्या सगळ्या शासनाकडे मागण्या आहेत? शासनाचं काम शासन आत्तापर्यंत करतच आलेलं आहे. पण लोकांच्यापर्यंत त्या गोष्टी अजून म्हणजे जर 100% प्रमाण असेल, तर मी म्हणते त्यातल्या एक 20-25%च लोकांच्यापर्यंत माहिती ती जात असते. तर सातत्याने हे प्रयत्न केले गेले पाहिजेत, की लोकांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचू शकाल आणि त्याच्यातलं एक माध्यम तुम्ही आम्हाला पण घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. कारण पोलीस आणि समाज किंवा प्रशासन आणि समाज यांच्यामधला दुवा जो असतो तो सामाजिक कार्यकर्ता असतो. तुम्ही सामाजिक कार्यकर्त्यांना चांगली वागणूक द्या, त्यांना तुच्छ लेखू नका आणि ते जे काही काम करतात ते अभ्यासपूर्ण करत असतात. त्यावेळेला ती माहिती तुम्ही घेऊन त्यांना मदत करा. काही वेळेला आम्हाला असं दिवसभर पोलिस स्टेशनमध्ये थांबवून घेतलेलं आहे, पण आम्ही आमचं काम ते आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहे. शासकीय हॉस्पिटलमध्ये खूप वेळ केलेला आहे, की ती बॉडी असते किंवा तो आजारी माणूस नेलेला असतो, तर ते राहिलं बाजूला आमचीच चौकशी करत असतात. अ, परत तथाकथित किंवा सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ता म्हणून हिणवलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत खरं म्हणजे. कारण जे समाजाप्रती काम करण्यात कर्तव्यशून्य असतात, अशी माणसं ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतात किंवा समाजाविषयी काही घेणं-देणं नसतं. इथं कुणाचं कंप्लेंट्स करायच्या नाहीयेत, पण ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. तुम्ही अ, मंदिरामध्ये जाऊन जसं दानधर्म करता, तसं तुम्ही किंवा एखाद्या संस्थांच्यामध्ये जाऊन दानधर्म करता, तसं तुम्ही रस्त्यावर उतरून स्वतः तळागाळातील लोकांना काय समस्या आहेत आणि तुम्ही काय त्यांना मदत करू शकता,
हे जरी तुम्हाला समजलं तरी ते खूप मोठं सामाजिक काम आहे. आणि समजा जर आता तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला, की शासनाने काय करायला पाहिजे किंवा लोकांनी, तर लोकांनी जाता जाता जे नजरेला दिसतं ते तुम्ही पोलीस स्टेशनला सांगू शकता. तुम्ही कलेक्टर साहेबांच्या पर्यंत जाऊन त्या गोष्टी सांगू शकता. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर त्यांचे पत्ते घेऊन तुम्ही तिथं पत्रव्यवहार करून सांगू शकता. तर खूप माध्यमं आपल्याकडे आहेत. शासनानं पण मला वाटतंय की समाजाला मदत करणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बघतो आशा वर्कर्स आहेत, स्वयंसेवी संघटना आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत, त्या ज्या पद्धतीनं काम करतात, त्याच पद्धतीनं अजून यंत्रणा शासनानं लावावी. अ, जे काही समाजामध्ये प्रश्न निर्माण होतात त्याच्यासाठी मोठे-मोठे होल्डिंग्स किंवा हॉस्पिटल्स किंवा शाळा ह्याच्यामध्ये त्याचं मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे. जिथं सार्वजनिक कार्यक्रम होतात किंवा सार्वजनिक बोर्डावरती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. तिथं तुम्ही एखादं बेटी बचाओ, बेटी पढाओ लिहू शकता किंवा अ, आपण झाडांचं संवर्धन कसं करू शकतो त्याच्याबद्दल माहिती लिहू शकते. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की त्या बोर्डवरती ते सुद्धा एक सामाजिक संदेश तुम्ही दिला तर ते सुद्धा एक सामाजिक कामच होईल असं मला वाटतं. महिलांसाठी कडक कायदे केले पाहिजे का आणखी? महिलांसाठी कडक कायदे केले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी केली गेली पाहिजे आणि ते फास्ट कोर्टामध्ये चालवले गेले पाहिजेत. कारण अंमलबजावणी होते पण कायद्याच्या चौकटीमध्ये त्या बाईला न्याय मिळायला एवढा वेळ होतो, की एक-एकदा ती मरून जाते बाई. ही सगळी कामं आहेत ती जसं मी मगाशी म्हटलं, की काही-काही जे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी ज्या सामाजिक संस्था, ज्या सामाजिक कार्यकर्ता मदत करायला तयार आहेत, त्यांना तुम्ही प्रशासनानं त्यांना मदत केली पाहिजे, शासनानं मदत केली पाहिजे. ह्या सामाजिक संस्थांना कुठल्याही प्रकारची शासनाकडनं मला वाटते कदाचित मदत मिळत नसावी. ती मदतसुद्धा तुम्ही जर दिली, तर अजून सक्षमपणे ते काम करू शकतील असं मला वाटते. धन्यवाद. तर आपण बघितलं की समाजासाठी सामाजिक कार्यकर्ते काम करत असतात, मात्र त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळं समाज आणि शासनामधील दुवा म्हणून किंवा पोलिसांच्या दुवा म्हणून ज्या महिला काम करतात, सामाजिक कार्यकर्ते काम करतात, त्यांना शासनाने मदत करावी, त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आव्हान देखील सामाजिक कार्यकर्त्या गीता हातुरकर यांनी केलेलं आहे. आणि त्यांचा एकंदर आपण प्रवास बघितला तर एक महिला असून त्या समाजासाठी त्यांनी किती काम केलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन असेल, जातीय निर्मूलन असेल किंवा महिलांना काउन्सिलिंग असेल, अनेक समस्या महिलांच्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. घरच्यांचा सपोर्ट, समाजाचा सपोर्ट असून त्या या सगळ्या प्रवासात आपण त्यांचा सगळा प्रवास जाणून घेतलेला आहे आणि त्या कशा सक्षमपणे काम करत आहेत हे आपण सगळं बघितलेलं आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.